आणि आता पाहूयात पाऊस पाणी। पुणे आणि साताऱ्याच्या घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज। विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा अंदाज। खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवला। 25,016 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, तर भिडे पुलावरची वाहतूक देखील बंद। नाशिकचं गंगापूर धरण 66% भरलं। गंगापूर वाठोपाठ दारणा धरणामध्ये 85% पाणीसाठा। गंगापूर धरण 78% भरल्यानंतर मराठवाड्यासाठी पाणी सोडणार। जुन्नरच्या दर्याघाट भागामध्ये मुसळधार पावसामुळे धबधबे प्रवाहित, दाट धुक्याने बहरला परिसर। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्याचा पाणी प्रश्न मिटला। मालपूर परिसरामध्ये 11 बंधारे पूर्ण क्षमतेने भरले, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। वाशिम जिल्ह्यामधील अडाण धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ। प्रकल्पामध्ये सध्या 68.19% पाणीसाठा। प्रकल्पाचे 3 दरवाजे 30 सेंटीमीटरनं तर 2 दरवाजे 20 सेंटीमीटरनं उघडले। नंदुरबारच्या चांदशेली घाटामध्ये पुन्हा कोसळली दरड। पावसामुळे घाट रस्ता बंद, वारंवार दरड कोसळत असताना प्रशासनाकडून मात्र उपाययोजना नाही। पुणे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। पूरसदृश स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून एकतानगर परिसरामध्ये महापालिकेकडून बाळगली जाते सतर्कता।